आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत। त्यातच भाजपची सुद्धा जोरदार तयारी सुरू झाली आहे। आज मुंबईमध्ये महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्य समितीची बैठक होती आहे। या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार हे उपस्थित असतील। या बैठकीला सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना बोलावलं गेलंय। त्यांना देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करतील। लोकसभा निवडणुकीबद्दल या बैठकीमध्ये खलबतं होतील। यामध्ये फडणवीस पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। खासदार अमोल कोल्हेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची आज सांगता होणार आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चाची सांगता होणार असून यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात, संजय राऊत हे मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमोल कोल्हे यांनी पुण्यामध्ये शेतकरी आक्रोश यात्रा काढली आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे कांद्याची निर्यात बंदी उठवावी, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जावा अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे। अयोध्येमध्ये 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांना निमंत्रण देण्यात आलंय। मात्र त्यांच्या सहभागाबद्दल काँग्रेसने सध्या तरी मौन बाळगलेलं दिसतंय। योग्य वेळी आणि नेत्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांच्या आधारे निर्णय होईल, लगेच त्यावरती भाष्य करण्याची गरज नाही असं जयराम रमेश यांनी स्पष्ट केलंय। राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी सर्व राजकीय पक्षांना निमंत्रणं पाठवली गेली आहेत। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने यामध्ये सहभागी होणार नसल्याचं जाहीरपणे स्पष्ट केलं आहे। 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता करमाफी कायम ठेवतानाच त्याहून मोठी घरं असणाऱ्या मुंबईकरांना 15 ते 40% मालमत्ता करवाढीला सामोरं जावं लागेल। त्यानुसार पालिकेनं वाढीव देयकं पाठवली आहेत। सुधारित दराच्या नुसार नवीन देयकं पाठवण्यासाठी पालिका प्रशासनाने सुरुवात केली असून 2023-24 या आर्थिक वर्षातील दोन्ही 6 माहीची देयकं पाठवली गेली आहेत। मात्र पालिकेच्या भांडवली मूल्याधारित कर प्रणालीतील 3 नियम हे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले असताना पालिकेने पाठवलेली देयकं आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। रविवारी मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महास्वच्छता अभियान मुंबईमधल्या 10 ठिकाणी राबवलं जाणार आहे। याचा प्रमुख कार्यक्रम हा गेटवे ऑफ इंडिया इथे सकाळी 9 वाजता होणार आहे। मुंबईमध्ये दररोज 1000 किलोमीटर लांबीचे रस्ते हे नियमितपणे स्वच्छ करून धुवून काढण्याचं नियोजन आहे। त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ, पाण्याचे टँकर आणि इतर संयंत्र नेमण्यात आली आहेत। हवेची गुणवत्ता खालावल्यास कारणीभूत ठरणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवरती कठोर कारवाई करावी असे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांनी सुद्धा दिलेले आहेत। मुंबई शहर आणि उपनगरांमधली हवा ही पुन्हा एकदा बिघडली आहे। तब्बल 13 ठिकाणच्या वायू प्रदूषणामध्ये मोठी वाढ झालेली दिसते। वांद्रे, बोरिवली, अंधेरी, देवनार, कुर्ला, कुलाबा इथली हवा गुणवत्तेच्या निर्देशांकाने शुक्रवारी 200ची पातळी ओलांडली आहे। नेव्हीनगर, कुलाबा इथून काल सर्वाधिक वायू प्रदूषण सापडलं। त्यानंतर माझगाव, सिद्धार्थनगर, वरळी, बीकेसी, कुर्ला आणि देवनार या ठिकाणच्या हवेचा स्तर हा आरोग्याला घातक आहे अशा प्रमाणावरती नोंदवला गेलाय। वाढतं वायू प्रदूषण हे सगळं आता मुंबईकरांची डोकेदुखी ठरणार आहे। मुंबईकरांची मोठी क्रयशक्ती ही घरांच्या खरेदीमध्ये खर्ची होते अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे मुंबईकरांचं साधारणपणे 50% उत्पन्न हे गृहखर्चावरती खर्च होत आहे। दरम्यान 2024 मध्ये महागाई कमी होण्याची शक्यता असून गृहकर्जाचं व्याजदर हा खाली येण्याची शक्यता आहे। भारतामध्ये मुंबई हे एकमेव शहर आहे जिथे अफोर्डेबिलिटी इंडेक्स हा 50%पेक्षा जास्त आहे। त्यामुळे मुंबईकर त्यांच्या मासिक किंवा वार्षिक उत्पन्नाच्या 50%पेक्षा जास्त रक्कम ही गृहकर्जाच्या हप्त्यावर खर्च करतायत असं नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालामधून समोर आलंय। नवीन वर्षाचं जल्लोषामध्ये स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झालेले असतानाच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी शहरामध्ये कडेकोट असा बंदोबस्त तैनात केलाय। तब्बल 2051 अधिकारी आणि 11500 पोलीस कर्मचारी 31 डिसेंबरला मुंबईच्या रस्त्यांवर तैनात असतील। मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या देखरेखीखाली हा पोलिसांचा फौजफाटा तैनात असेल। एकूणच नव्या वर्षाच्या स्वागताच्या वेळी मुंबई पोलीस हे संपूर्ण रात्र हे जागता पहारा देणार आहेत। 31ला मुंबईमध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाने जादा 25 बस चालवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे रात्री उशिरा घराबाहेर राहणाऱ्या प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळतोय। 31 डिसेंबरच्या रात्री नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवरती सुद्धा मोठी गर्दी होते। रात्रीच्या वेळी समुद्र किनारी फिरणाऱ्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट अधिकच्या गाड्या सोडणार आहेत।
यामध्ये जुहू चौपाटी, गोराई बीच तसंच चर्चगेट स्थानक आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस इथला समावेश आहे. अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणामध्ये चक्क अळ्या सापडल्यात. इतकंच नाही तर रुग्णांच्या ताटामधल्या अन्नामध्ये अळ्या आणि किडे निघाले आणि एका रुग्णाने हा सगळा धक्कादायक प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याचं ताटामधलं अन्न फेकून देऊन या रुग्णाला रुग्णालयाच्या बाहेर काढलं असा खळबळजनक प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे सरकारी रुग्णालयांमधला भोंगळ कारभार समोर आलाय आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होती आहे. अंधेरीमधल्या जुहू ताज झोपडपट्टी पुनर्विकास घोटाळा प्रकरणामध्ये बांधकाम व्यावसायिक शैलेश सावला आणि त्याची पत्नी जयश्री सावला यांच्या मालकीच्या 6,93,00,000 संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे. झोपडपट्टीधारकांसाठी बांधलेल्या सदनिका उच्चभ्रू व्यक्तींना विक्री केल्याचा आरोप आहे. ईडीने या प्रकरणामध्ये आतापर्यंत सुमारे 52,36,00,000 रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. जुहू ताज झोपू प्रकल्प राबवण्यासाठी परवानगी घेऊन 2006 मध्ये या सदनिका बांधण्यात आलेल्या होत्या. मात्र या सदनिकांनी उच्चभ्रू व्यक्तींना विक्री केल्यात आल्याचा या दोघांवरती आरोप करण्यात आलाय. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आल्याचा प्रकार उल्हासनगरच्या तक्षशिला विद्यालयामध्ये घडलाय. 9वीची जी मुलं आहेत तक्षशिला विद्यालयामध्ये शिकत आहेत इंग्लिश माध्यमातून, तर त्या मुलांची काही फी पेंडिंग आहे, म्हणजे पूर्ण भरलेली नाही असं नाहीये. काही 30%, 50% काहींची बाकी आहे. आणि हा मुद्दा घेऊन इथले जे स्कूल आहेत, तक्षशिलाचे जे प्रिन्सिपल आहेत किंवा शिक्षक आहेत, या लोकांनी त्या मुलांना डायरेक्ट घरी पाठवून दिलं, कसलीही पूर्वसूचना न देता. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक जण 31st सेलिब्रेशनचे प्लॅन आखताना दिसत आहेत. फार्म हाऊस रिसॉर्टवर बोटीमधून 31st सेलिब्रेशन होत आहे. मात्र त्या ठिकाणी अंमली पदार्थांच्या जंगी पार्टीचं आयोजन सुद्धा केलं जात आहे. अशा पार्टीज या बहुधा सागरी किनारपट्टी, पनवेल आणि उरण विभागामध्ये असलेल्या फार्म हाऊस रिसॉर्ट पबवरती होत असतात. अशा पार्ट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्तांनी 8 विशेष पथकं सुद्धा तयार केली आहेत. त्यामुळे फार्म हाऊस रिसॉर्ट आणि बार मालकांचे धाबे दणाणले आहेत. नियमांचं उल्लंघन केल्यास थेट कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस आयुक्त मिलिंद भामरे यांनी दिलाय. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा. सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. 100% पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा. यासाठी गेल्या 3 दिवसांपासून बोरी आडगाव ग्रामपंचायतीसमोर 7 शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. मात्र अजूनही शासनानं या आंदोलक शेतकऱ्यांची दखल घेतली नाही आहे. वयोवृद्ध असलेल्या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची प्रकृती आता चांगलीच खालावती आहे. सरकारनं लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी हे ग्रामस्थ करतायत. दरम्यान या आंदोलनाला आता गावकऱ्यांचाही वाढता पाठिंबा मिळताना दिसतोय. रविवारी माटुंगा ते मुलुंड या स्थानकाच्या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉकच्या दरम्यान जलद मार्गावरची लोकल ही धीम्या मार्गावरून वळवली जाणार आहे. त्यामुळे या लोकल 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतील. हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुरुस्ती केली जाणार आहे. पनवेल ते वाशी दरम्यानची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. तसंच ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल ते नेरूळ दरम्यानची लोकल वाहतूक सुद्धा बंद राहील. 2023 हे वर्ष संपत आलं तरी बदलापूरमध्ये मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली विकास कामं अद्यापही पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत दिसतात. यामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये 100 बेडचं अद्ययावतीकरण, रेल्वेचे होम प्लॅटफॉर्म्स, रेल्वेची 3री-4थी मार्गिका, उड्डाणपूल, पाणी योजना, तालुका क्रीडा संकुल, प्रशासकीय इमारत अशा अनेक विकास कामांची यादी आहे. शहरासाठी निधीचा पाऊस पडत असताना दुसरीकडे विकास कामं मात्र कोरडी असल्यामुळे ही प्रतीक्षा संपणार कधी असा प्रश्न आता बदलापूरकर विचारतायत. बदलापूरच्या विकासासाठी आणखी किती काळ वाट बघावी लागणार असाही प्रश्न आहे. विदर्भामध्ये संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे. यातील एक प्रक्रिया केंद्र बुलढाणा जिल्ह्यामधल्या संग्रामपूर तालुक्यामध्ये येत असल्यामुळे स्थानिक शेतकरी आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडलेत. त्यामुळे संत्र्याचं काढणी पश्चात होणारं नुकसान कमी होऊन संत्रा उत्पादकांना योग्य भाव मिळण्यासाठी तसंच चांगल्या प्रतीचा संत्रा देशांतर्गत आणि परदेशातील बाजारपेठेमध्ये पाठवण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे संत्रा प्रक्रिया आणि साठवणुकीच्या उद्योगाला चालना मिळेल. Thank you.